आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. झटपट बातम्या प्रस्तुत करतात सी प्लॅडिन, इंडियाज नंबर 1 अँटीसेप्टिक, तुमचा फास्ट एड एक्सपर्ट. दिल्लीमधल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ दादरच्या शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे. याला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित होते. ठाकरे बंधूंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यावर विखे पाटलांनी टीका केली. राज ठाकरेंना कुणी गांभीर्यानं घेत नाही, त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे, हे केवळ बुडबुडे असल्याची टीका विखे पाटलांनी केली आहे. पुण्यात शनिवार वाड्यासमोर सीजेपीकडनं आंदोलन करण्यात आलेलं आहे. शनिवार वाड्यासमोर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन केलं. संभाजीनगरात वकिलांनी आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. नीट पेपरफुटीच्या विरोधात वकिलांनी आंदोलन केलंय. सरकारच्या विरोधात वकिलांनी घोषणाबाजी केली आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सीजेपीनं देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. याला नागपुरातनं मोठा प्रतिसाद मिळतोय. संविधान चौकात मोठ्या संख्येने तरुण आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. दिल्लीतल्या जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सातारा शहरात हजारो युवक रस्त्यावर उतरले. युनायटेड युथ फ्रंट ऑफ साताराच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात युवक युवतींचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. दिल्लीत सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये 2 तास चर्चा झाली आहे. सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. पीडित कुटुंबियांना 1 कोटी आर्थिक मदत आणि आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. निर्णय झाला नाही. सरकारनं उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितलेला आहे. पेपरफुटीवरनं लोकसभेत विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अटी शर्थी न ठेवता चर्चा सुरू करावी, रिजिजू यांनी हे आवाहन केलं. तर राजीनाम्याशिवाय चर्चा होणार नाही, राहुल गांधींनी ठाम भूमिका मांडली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेतल्यास विद्यार्थी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागतील, असा इशाराच अभिजित दिपकेंनी केला. सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीनंतर अभिजित दिपके बोलत होते. प्रधान यांचा राजीनामा न झाल्यास पंतप्रधान पदाच्या खुर्चीला धोका आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला जातोय. पॅलेट गननं हल्ला केला जातोय, असा आरोप राहुल गांधींनी केला. पॅलेट गनमुळे हरियाणातील एक तरुण जखमी झालेला आहे. त्या तरुणाला सोबत घेऊन राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर हल्लाबोल केला. दिल्ली विद्यापीठ आणि जेएनयूच्या विद्यार्थ्यांवरील या निर्बंधांचा काँग्रेस नेते राहुल गांधींनी तीव्र शब्दात निषेध केला. आपले लोकशाही हक्क बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावण्याची तुमची हिंमत कशी झाली? वेळ आल्यावर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल, असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा सीजेपीनं दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री जाहीर केलेल्या व्हिडिओवर सीजेपीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. तर राजीनामा घेतल्याशिवाय जंतर मंतरवरून हटणार नसून प्रत्येक राज्यात एक जंतर मंतर तयार होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतलेला आहे. पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. पेपरफुटी संदर्भातल्या विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. दोषींना 10 वर्ष शिक्षेची तरतूद असून 1 कोटींचा दंड ठोठावण्यात येणार, अशी सूत्रांची माहिती. अभिनेता वरुण धवननं पोस्ट करून सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहेत. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचं स्वप्न भंगतं तेव्हा केवळ एका विद्यार्थ्याचं नाही, तर ते एका संपूर्ण कुटुंबाचं स्वप्न असतं, असं वरुणनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. सरकारचं आंदोलकांवर लक्ष नाही. 27 दिवस एखाद्या व्यक्तीला उपोषण करावं लागतं, हे दुर्दैवी आहे, अशी भूमिका विजय वडेट्टीवारांनी मांडली. वांगचूक यांना 27 दिवस वाट पाहावी लागली, हे केंद्र सरकारचं अपयश आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. वांगचूक यांनी उपोषण सोडल्यानंतर राऊतांनी केलेल्या टीकेवर नवनाथ बन यांनी पलटवार केला. राऊतांनी भांडुपच्या गाढव नाक्यावर 2 दिवस कडक उपोषण करून दाखवावं. वांगचूक यांनी उपोषण सोडल्याने राऊतांना पोटशूळ का उठला, असा सवाल बन यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करत संघर्ष समितीच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समाज बांधव सहभागी झाले होते. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अ, ब, क, ड नुसार उपवर्गीकरण तत्काळ लागू करावे या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजानं भव्य मोर्चा काढला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातनं जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. चंद्रपूर बस आगारातील कर्मचाऱ्यांचं गेल्या 8 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांचं ड्युटी रोस्टर तयार करताना शहर आणि जंगल भागातील वेग मर्यादा लक्षात न घेता तयार केलं जातं असा आक्षेप घेतलेला आहे आणि कर्मचाऱ्यांनी बदल करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई मनपातर्फे सफाई अपनाव बिमारी भगाव या अभियानांतर्गत स्वच्छता दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेत महापालिका आयुक्त अधिकाऱ्यांसह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. डीपीसी निधीतील विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता प्रत्येक कामाचं जिओ टॅगिंग बंधनकारक करण्यात आलं. जिओ टॅगिंग आणि महा युनिव्हर्सल आयडी पूर्ण झाल्याशिवाय बिल मंजूर केलं जाणार नाही. ही प्रक्रिया संभाजीनगरसह राज्यभरात लागू करण्यात आली आहे. सोलापुरात दूषित पाण्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. शहरातील SBI कॉन अपार्टमेंटमधील 40 ते 50 रहिवाशांना उलटी जुलाबाचा त्रास झाल्याचं समोर आलंय. महापालिका आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत. कोल्हापूरच्या एका शिक्षकानं विटेवर विठ्ठलाचं सुंदर चित्र साकारलंय. भुदरगड तालुक्यातील कुमार भवन कडेगावचे कला शिक्षक गजानन देसाई यांनी विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाची आकर्षक कलाकृती साकारली आहे. आषाढी वारीमध्ये पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध केलेली आहे. आरोग्य विभागातर्फे एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं प्रशासनानं महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो वारकरी दाखल झाले असून विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. पोलिसांच्या माहितीनुसार 15 ते 20 लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाले. दर्शनाची रांग 8 ते 10 किलोमीटरपर्यंत गेली असून मंदिर परिसर आणि चंद्रभागा वाळवंट वारकऱ्यांनी फुलून गेले. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये विक्रमी गर्दी झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दर्शन रांगेत जाऊन भाविकांच्या अडचणी जाणून घेतल्या. भाविकांसाठी पाणी, चहा, जेवण आणि इतर व्यवस्थेची पाहणी केलेली आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शहादा इथल्या शेठ VK शहा विद्यालयामध्ये पालखी आणि रिंगण सोहळा आयोजित केलेला आहे. टाळ मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत वारकरी परंपरेचा अनुभव घेतला. जळगावच्या पिंपराळा विठ्ठल मंदिर रथोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 25 जुलैला होणाऱ्या रथोत्सवाला 150 वर्षांची परंपरा आहे. यंदा रथोत्सवामध्ये भाविकांना 500 किलो पंजिरी प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त चंद्रपुरात महाकाली मंदिर ते वढा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी वारी काढण्यात आली. शेकडो भक्तांसह आमदार सुधीर मुनगंटीवार देखील सहभागी झाले असून भक्तिमय वातावरणात वारीचं स्वागत केलं. नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये सिलेंडरनं भरलेला टेम्पो रस्त्यात अडकला. गेल्या 2 दिवसात अनेक वाहनं अडकल्यानंतर देखील समस्या कायम असल्यानं महापालिकेच्या कामावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंढरपूर आषाढी वारीमध्ये यंदा AI तंत्रज्ञानाचा वापर करून वारकऱ्यांची मोजणी केली जाणार आहे. प्रत्येक भाविकाला क्रमांक देण्यात येणार असून CCTVच्या माध्यमातून वाहनांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. मुंबईमध्ये 11वी प्रवेशासाठी विशेष चौथी फेरी जाहीर करण्यात आली आहे. प्रवेशापासून वंचित असलेल्या 2,58,000 विद्यार्थ्यांना संधी मिळणार असून ही फेरी 24 जुलैपासून सुरू होतीये. विद्यार्थ्यांना 28 जुलै रोजी जागा वाटप होणार आहे. राज्य सरकारनं MBBS नंतरची 1 वर्षाची बॉन्ड सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून नव्या विद्यार्थ्यांना ही सेवा करावी लागणार नाही.